Good morning, friends. Myself Dutu sir from Mechanical Engineering Department. Now today we are study about the second year Mechanical Engineering subject named as Engineering Metrology. Now in this subject we are study the third unit, and now today's lecture we are study the last topic about this unit. Third unit name as a limit, fit, tolerances and gauges, in which we are studying the last topic about the third unit name as a Taylor's principle of gauge design. Okay, now these topics are studied in this lecture. Now in last lecture we are also study the limit gauges and principle of go and no go gauges. Okay, now, in last lecture, we are study about the limit gauges and principle about the go and no go gauges, in which we are classification about the gauges and also the snap gauges, single-ended plug gauges, double-ended plug gauges, single-ended snap gauges, double-ended snap gauges, and also the adjustable gauges and ring gauges, keyway gauges. These are the topics are also studied in last lecture. Now in this lecture only we are study the last topic named as a Taylor principle of gauge design. तर बघा, आपण ज्यावेळेस लास्ट लेक्चर घेतलं होतं, मागचं जे लेक्चर आपण घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर लिमिट गेजेस अँड प्रिन्सिपल ऑफ गो अँड नो गो गेजेस. लिमिट गेजेस बघितले आणि प्रिन्सिपल तुमच्या गो आणि नो गो गेजेसचं प्रिन्सिपल बघितलं. त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ गेजेस आपण बघितले, आहे की नाही. त्याचबरोबर आपण क्लासिफिकेशन्स ऑफ गेजेस बघितले, आहे की नाही. त्याचबरोबर आपण गेजेस ऑफ होल, गेजेस ऑफ प्लग, आहे की नाही, गेजेस ऑफ होल जे आहेत प्लग गेजेस, तर ते आपण बघितले. त्याचबरोबर गेजेस ऑफ शाफ्ट बघितले, आहे की नाही. मग गेजेस ऑफ होलमध्ये आपण काय काय बघितलं तर प्लग गेजेस बघितले. मग त्याच्यामध्ये सिंगल एंडेड प्लग गेजेस आहे, डबल एंडेड प्लग गेजेस आहेत, आहे का नाही, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर गेजेस ऑफ शाफ्ट बघितले. तर ते गेजेस ऑफ शाफ्टमध्ये आपण सिंगल एंडेड स्नॅप गेजेस बघितले, डबल एंडेड स्नॅप गेजेस बघितले, त्याच्यानंतर ॲडजस्टेबल स्नॅप गेजेस बघितले आणि रिंग गेजेस बघितले. एवढ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय केला आपण मागच्या लेक्चरला बघितला होता. तर आताचं जे लेक्चर जे आहे तर ते हा जो टॉपिक आहे तुमचा टेलर्स प्रिन्सिपल ऑफ गेजेस डिझाईन, तर हा काय आहे तर लास्ट टॉपिक आहे तुमच्या कशाचा तर तिसरा युनिट जो आहे तुमचा लिमिट, फिट अँड टॉलरन्सेस, आहे की नाही, अँड गेजेस. तर त्याचा लास्ट टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय बघतो आहोत तर टेलर्स प्रिन्सिपल. तर गो गेजेस इज अ मॅक्सिमम मटेरियल कंडिशन अँड फॉर्म. मग गो गेजेस म्हणजे काय, टेलर्स प्रिन्सिपलमध्ये गो गेजेस साईड जी आहे, गो साईड जी आहे तर ती कशी आहे, गो साईड ऑफ द गेजेस इज करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम मटेरियल कंडिशन, आहे की नाही. मॅक्झिमम मटेरियल कंडिशन, आहे की नाही. तुमच्या मटेरियलची कंडिशन जी आहे ती मॅक्झिमम मटेरियल कंडिशन आहे आणि तुमच्या गो गेजेसमधून तो काय होतो इझिली पास होतो आहे, तर त्याला आपण काय म्हणतो तो गो गेजेस, आहे की नाही. आणि द गो शेप ऑफ द डिझाईन सच दॅट शुड चेक ऑल द फीचर्स ऑफ द पार्ट इन वन पास. आणि हे जे गो गेजेसमध्ये त्या पार्टचे सगळे फीचर्स जे आहेत, आहे की नाही, ते काय केले जातात तर डायरेक्टली काय केले जातात चेक केले जातात ॲट द पार्ट ऑफ वन पास. एकदाच तो पास केला त्या गो गेजेसमधून तर सगळे फीचर्स जे आहे तुमच्या पार्टचे किंवा तुमच्या मटेरियलचे तर ते काय केले जातात एकदाच आणि ॲट अ टाईम काय केले जातात चेक केले जातात. त्याला आपण काय म्हणतो गो गेजेस. आणि त्याचं काय आहे तर मॅक्झिमम मटेरियल कंडिशन अँड फॉर्म, आहे की नाही. त्याच्यानंतर सेकंड म्हणायचं नो गो गेजेस. मग नो गो गेजेस मिनिमम मटेरियल कंडिशन ओनली. मग नो गो गेजेसमध्ये तर मिनिमम कंडिशन ओनली. फक्त त्याच्यामधून काय होऊ शकते नो गो गेजेसमधून तुमच्या पार्ट्सची मिनिमम कंडिशन जी आहे तर ती काय होऊ शकते पास होऊ शकते. मॅक्झिमम मटेरियल कंडिशन काय होऊ शकत नाही तर पास होऊ शकत नाही. तर त्याला आपण काय म्हणतो तर नो गो गेजेस आपण त्याला म्हणतो, आहे का नाही. तर नो गो साईड ऑफ द करस्पॉन्डिंग द मिनिमम मटेरियल कंडिशन
The no-go from should check only one part or feature of the component while inspection is carried out. मग ह्या नो गो गेजेसमध्ये आपण काय करू शकतो, शुड चेक ओनली वन पार्ट ऑर फीचर्स ऑफ द कंपोनंट. हे वन पार्टचे फीचर्स जे आहेत आहे का नाही, ओनली वन पार्ट ऑफ फीचर्स ऑफ द कंपोनंट व्हाईल इन्स्पेक्शन इज कॅरीड आउट आहे का नाही. फक्त इन्स्पेक्शन जे आहे वन पार्टचं इन्स्पेक्शन काय करू शकतो आपण, कॅरीड आउट करू शकतो आहे का नाही. The maximum material condition of the hole is minimum limit. It should indicate to the size of go gauges. आहे की नाही. तुमच्या मॅक्झिमम मटेरियलची कंडिशन जी आहे, तुमच्या मॅक्झिमम मटेरियल कंडिशन आहे तुमच्या होलचं, ते कसं आहे, इज मिनिमम लिमिट. इट शुड बी इंडिकेट द साईज ऑफ गो गेजेस फॉर होल इन्स्पेक्शन ऑर प्लग गेजेस. बाय युझिंग द प्लग गेजेसचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर त्याच्यामध्ये होलचं काय करू शकता, एक प्रकारची जी काय करू शकता, इन्स्पेक्शन जे आहे तर ते काय करू शकता तुम्ही, करू शकता आहे की नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, गो प्लग गेजेस आणि नो गो प्लग गेजेस. तर याच्यामधून काय केलेलं आहे, ते एक प्रकारचं लिनियर लिमिट त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि अप्पर लिमिट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर याचा यूज करून काय करू शकता तुम्ही, तर एखाद्या शाफ्टचं काय होल काय करू शकता, एखादा शाफ्टचं काय करू शकता, मेजरमेंट, आपलं होलचं मी काय करू शकता, मेजरमेंट करू शकता तुम्ही आहे का नाही. प्लग गेजेस टाकून तुम्ही एखाद्या होलचं मेजरमेंट करू शकता आहे की नाही. तर अशा प्रकारचं हे टेलर्स प्रिन्सिपल आहे. तर त्याच्यानंतर करेक्ट गेज अकॉर्डिंग टू द टेलर्स प्रिन्सिपल. मग करेक्ट पोझिशन जी आहे अकॉर्डिंग टू द टेलर्स प्रिन्सिपलनुसार, तर ती कोणती आहे, तर फर्स्टमध्ये तुम्हाला दिसते हे बघा, पहिली जी डायग्राम दिसते तुम्हाला, तर ती राईट डायग्राम आहे आणि सेकंड वन ॲज अ रॉंग डायग्राम. ही रॉंग डायग्राम जर तुम्ही ॲज अ प्लग गेजेस आहे थोडक्यात आहे की नाही. तर प्लग गेजेस तुम्ही काय केला, रॉंग डिझाईन फॉर द गेजेस. ते कसं आहे, रॉंग डिझाईन फॉर द गेजेस. एखादा होलचं तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्पेक्शन तुम्हाला करायचं आहे. तर मग होलचं इन्स्पेक्शन करताना तो होल कसं मॅन्युफॅक्चरिंग करताना तुम्ही, ॲज्युम अ होल इज टू बी मॅन्युफॅक्चरिंग ॲज शोन इन फिगर, बट बिकॉज ऑफ द एरर इज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इट इज मॅन्युफॅक्चर ॲज शोन इन फिगर. मग त्याच्यामध्ये बघा, तुम्ही काय केलं, एक होल मॅन्युफॅक्चरिंग केलं. मग होल मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये एक एरर तुम्हाला काय होतं आहे, फाइंड आउट होतो आहे की नाही. मग एरर तुम्हाला फाइंड आउट झाल्यानंतर तो तुम्ही काय करू शकता, बाय युझिंग द सी, जी तुम्हाला जी रॉंग डायग्राम तुम्हाला दिसते, इंडिकेट द रॉंग डिझाईन गेज बिकॉज ऑफ इट्स स्मॉल लेंथ इट कुड नॉट एबल टू गो थ्रू आउट द मॅन्युफॅक्चरिंग होल. मग हे जे रॉंग डिझाईन तुम्हाला जे दिसतं आहे, ते जर तुम्ही नाही का काय केलं, त्या होलमध्ये एंटर केलं, तर ते काय होत नाही आहे, इट कुड नॉट एबल टू थ्रो आउट द मॅन्युफॅक्चरिंग होल. ते थ्रो आउटली काय होत नाही आहे, तर जात नाही आहे की नाही, त्याच्यामध्ये ते कुठंतरी अडकतं आहे की नाही, कॅन नॉट बी पॉसिबल आहे का नाही. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, कॅन नॉट थ्रो आउट द मॅन्युफॅक्चरिंग होल, हेन्स प्रॉपर इन्स्पेक्शन कॅन नॉट बी पॉसिबल. त्याच्यामुळे काय होत नाही आहे, तर ते होलचं जे प्रॉपर इन्स्पेक्शन जे आहे, तर ते प्रॉपरली काय होत नाही आहे, तुम्ही इन्स्पेक्ट करू शकत नाही किंवा चेकआउट करू शकत नाही आहे की नाही. द रिझल्ट ऑफ इन्स्पेक्शन विल बी रॉंग. त्यामुळे तुम्हाला जो रिझल्ट भेटणार आहे, तर तो कसा भेटेल, तर विल बी तर रॉंग आहे की नाही. रॉंग पोझिशननुसार तो रिझल्ट तुम्हाला तिथे भेटेल आहे की नाही. द रिझल्ट ऑफ द इन्स्पेक्शन विल बी रॉंग. फॉर दिस अ गेज शुड बी मेड ऑफ सेम क्रॉस सेक्शनल अँड फुल लेंथ ॲज द होल टू बी प्रोड्यूस्ड ॲज शोन इन फिगर. मग करेक्ट डिझाईन जे आहे ऑफ द गो गेजेसचं, तर ते कसं आहे, तर राईट डिझाईन तुम्हाला दिसतं आहे बघा आहे की नाही. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, त्या होलचं काय करू शकता, व्यवस्थित काय करू शकता, तर एक प्रकारे व्यवस्थित त्याचं चेकिंग करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, बाय युझिंग द टेलर्स प्रिन्सिपलचं यूज करून तुम्ही त्याचं इन्स्पेक्शन जे आहे, तर ते काय करू शकता, प्रॉपरली करू शकता आहे की नाही. आयएसओ सिस्टीम ऑफ द लिमिट अँड फिट्स आहे की नाही. त्यानंतर आपण बघितलं आता, तर टेलर्स प्रिन्सिपल बघितलं. आता आयएसओ सिस्टीम, इंडियन स्टँडर्ड जे आहे, सिस्टीम ऑफ लिमिट अँड फिट्स. मग सिस्टीम स्टँडर्ड काय आहे तुमच्या लिमिट आणि फिट्सचे, ते आपण बघतोय. आयएसओ सिस्टीम ऑफ द लिमिट अँड फिट्स, IS 919 and 1993 कवर होल अँड शाफ्ट फ्रॉम स्मॉलेस्ट साईज टू मॅक्झिमम साईज. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे, आयएसओ स्टँडर्डमध्ये, इंडियन स्टँडर्डमध्ये, तर एक प्रकारची कवर्स केलेले आहे, होल अँड शाफ्ट ऑफ द स्मॉलेस्ट साईज टू मॅक्झिमम साईज. लहान शाफ्टपासून किंवा लहान होलपासून ते मॅक्झिमम साईजपर्यंत
जास्त मोठे होल शाफ्टपर्यंत आणि मोठ्या होलपर्यंत काय केलेलं आहे एक प्रकारचं त्याच्यामध्ये कवरिंग त्याच्यामध्ये केलेलं आहे. फॉर एनी बेसिक साईज 28 टाईप ऑफ होल आर अवेलेबल अँड द सिरीज कॅन बी ऑप्टेन बाय द प्रोव्हाइडिंग अ सिरीज ऑफ होल विच आर ओव्हर साईज अँड अंडर साईज. मग त्याच्यामध्ये ज्या बेसिक साईज आहेत तर त्या 28 प्रकारच्या काय आहेत होलच्या बेसिक साईज आहेत आहे की नाही आर अवेलेबल इन द सिरीज. आणि त्या सिरीजमध्ये जे आहेत फंडामेंटल डेव्हिएशन ऑफ होल अँड शाफ्टचे जे सिरीज जे आहेत तर त्याच्यामध्ये त्या दाखवलेल्या आहेत आहे की नाही. कॅन बी ऑप्टेन बाय द प्रोव्हाइडिंग द सिरीज ऑफ द होल विच आर ओव्हर साईज अँड अंडर साईज. मग किती ओव्हर साईज आहेत आणि किती अंडर साईज आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर दाखवलेलं आहे. द व्हेरियस होल साईज आर ABCD टू XYZ आहे की नाही. त्याच्या पुढचे जे ZA ZB ZC आहे की नाही अशा प्रकारे काय केलेले आहेत तर त्याच्या होलच्या साईज ज्या आहेत त्या काय केलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत. तर डिफरन्स ऑफ द साईज ऑफ द होल फ्रॉम बेसिक साईज अँड शाफ्ट गिवन बाय द नीडेड फीड each of 28 hole have a choice of 18 grade of tolerances. मग त्याच्यामध्ये जे 28 प्रकारचे जे होल आहेत तर त्याच्या चॉईसमध्ये 18 ग्रेडची टॉलरन्सेस तुम्हाला काय होत आहेत तिथं फाइंड आउट होत आहेत विच आर IT01 IT0 IT1 IT2 टू अप टू IT16 आहे का नाही. तर अशा प्रकारचे 18 ग्रेडचे काय होत आहेत तुम्हाला टॉलरन्सेस तुम्हाला काय होत आहेत फाइंड आउट होत आहेत आहे का नाही. दिस टॉलरन्सेस ग्रेड डिसाईड ॲक्युरेटली ऑफ मॅन्युफॅक्चरिंग होल. मग हे जे टॉलरन्सेस ग्रेड जे आहे ते काय डिसाईड करायचं काम करतात तर तुमची ॲक्युरसी कशाची तर होलची ॲक्युरसी मॅन्युफॅक्चरिंग करताना त्याची ॲक्युरसी कशी आहे हे डिसाईडिंग करायचं काम कोण करतं तर तुमचे हे IT ग्रेड्स काय करत असतात. फॉर एनी बेसिक साईज ऑफ द शाफ्ट 28 टाईप ऑफ द शाफ्ट आर अवेलेबल अँड द सिरीज कॅन बी ऑप्टेन बाय द प्रोव्हाइडिंग द ओव्हर साईज अँड अंडर साईज फॉर गेटिंग रिक्वायर्ड फीड. मग त्याच प्रकारे द बेसिक साईज ऑफ द शाफ्ट हे मी काय आहे तर 28 प्रकारचे शाफ्ट काय केलेले आर अवेलेबल इन द सिरीज कॅन बी ऑप्टेन बाय द प्रोव्हाइडिंग द ओव्हर साईज अँड अंडर साईज. मग त्याच्यामध्ये शाफ्टसुद्धा काय आहेत तर काही ओव्हर साईज आहेत काही अंडर साईज आहेत फॉर गेटिंग रिक्वायर्ड फिटनुसार. त्याच्या रिक्वायर्ड फिटनुसार ते काय केलेले आहेत तर मॅन्युफॅक्चरिंग केलेले असतात. द व्हेरियस शाफ्ट साईज आर ABC टू XYZ आहे की नाही. मग होलची साईज कशी दाखवलेली आहे कॅपिटलनी दाखवलेली ABCD आहे की नाही. आणि शाफ्टची साईज याच्यामध्ये लक्षात घ्या डिफरन्स. आणि शाफ्टची साईज कशामध्ये दाखवलेली आहे स्मॉल ABCDमध्ये दाखवलेली ABC टू XYZ टू ZA ZB ZC आहे की नाही. हेच काय दाखवलेलं आहे होलमध्ये तर कॅपिटलनी दाखवलेलं आहे. हा डिफरन्स आहे दोन्हीमधला. इच ऑफ द 28 शाफ्ट हॅव चॉईस ऑफ द 18 ग्रेड ऑफ द टॉलरन्सेस ॲज IT01 IT0 IT1 ॲज एक्सप्रेस्ड ॲज अबो. आणि त्याच प्रकारे हे जे 28 शाफ्ट जे आहेत तर हे काय 18 ग्रेडनुसार काय केलेले त्याचे टॉलरन्सेस काय केलेले दाखवलेले आहेत. IT ग्रेड 01 001 आहे का नाही. हे काय केलेले एक्सप्रेस ॲज बिलो आहे का नाही मागे जे दाखवलं होतं तशाच प्रकारे ते काय केलेले त्यानुसार दाखवलेले असतात. फॉलोइंग फिगर शो टाईप ऑफ द होल अँड शाफ्ट. फॉलोइंग टेबल शोज व्हेरियस टॉलरन्सेस ग्रेड अकॉर्डिंग टू द डिफरंट मशीन प्रोसेस. मग जे पुढचा जो टेबल जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे IT ग्रेड जे आहेत IT01 IT0 आहे का नाही हे कोणत्या प्रोसेसनी काय केलेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत होल किंवा शाफ्ट कोणत्या प्रोसेसने काय केलेले मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहे तर ते काय ते दाखवलेलं आहे पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे ते व्यवस्थित बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा फंडामेंटल डेव्हिएशन ऑफ होल अँड शाफ्ट आहे की नाही. मग ते तुम्हाला मी सांगितलं की 80 ग्रेड्स आहे की नाही IT ग्रेड तर ते ABCD तुम्हाला दिसतं आहे बघा. तर त्याच्यामध्ये होलसाठी दिलेलं आहे ओव्हर साईज आणि अंडर साईज तुम्हाला दिसतं आहे. 0 लाईनच्या वरती जे दिसतं आहे तुम्हाला तर ते काय आहे तो ओव्हर साईज आहे आणि 0 लाईनच्या अंडर जे दिसतं आहे ते बेसिक साईज आहे की नाही. तर ते एक प्रकारचं फंडामेंटल डेव्हिएशन जे आहे तुमच्या कशाचं आहे तर वरच्या साईडचं तर होलचं आहे की नाही. त्यानंतर खाली जे दिसतं आहे तुम्हाला शाफ्टच्या साईडचं एक्सटर्नल फीचर्स तुम्हाला दिसतं आहे की नाही. तिथं वरती होलचे इंटरनल फीचर्स तुम्हाला दिसत आहे. तसं शाफ्टचे एक्सटर्नल फीचर्स जे आहेत ते काय होत आहेत तुम्हाला ह्या डायग्राममध्ये
दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये जे शाफ्टचे एक्सटर्नल फीचर्स जे आहेत तर ओव्हरसाईज शाफ्ट जे आहे तर ते तुम्हाला वरच्या साईडने दिसत आहेत बघा, झिरो लाईनच्या वरच्या साईडला. आणि शाफ्टचे अंडर साईज जे आहे तर ती काय खालच्या साईडने तुम्हाला दिसते बघा, ES आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. तर अशा प्रकारची काय आहे, ते एक प्रकारचं फंडामेंटल डेव्हिएशन ऑफ होल अँड शाफ्ट, आहे की नाही. तर त्याची ओव्हर साईज आणि अंडर साईज तुम्हाला याच्यामध्ये दिसते आहे बघा. अंडरस्टूड द व्हेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ द फीट शोन इन आयडिया ऑफ द पोझिशन ऑफ द व्हेरियस शाफ्ट अँड होल टू अंडरस्टँड द व्हेरियस कॉम्बिनेशन अँड फीट. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे, तर याचं कॉम्बिनेशन ऑफ फीट तर ते दिलेलं आहे. हां, तर आपण कुठं होतो, तर फर्स्ट वन आहे द फंडामेंटल डेव्हिएशन ऑफ होल अँड शाफ्ट, आहे की नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, शो द आयडिया ऑफ द पोझिशन ऑफ द व्हेरियस शाफ्ट अँड होल टू अंडरस्टँड द व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ फीट. तर याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारचं कॉम्बिनेशन ऑफ फीट, आहे की नाही, फिटचं कॉम्बिनेशन जे आहे तर ते एक प्रकारे दाखवलेलं आहे. व्हेरियस कॉम्बिनेशन जे आहे तुमच्या होल आणि शाफ्टचं कॉम्बिनेशन ऑफ फीट जे आहे तर ते काय केलेलं आहे, मी ह्या डायग्राममध्ये काय केलेलं आहे तर तुम्हाला इझिली समजण्यासाठी ते दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, तर बाय युझिंग द फंडामेंटल डेव्हिएशन ऑफ होल अँड शाफ्ट थ्रू त्याचं एक प्रकारचं IT डेव्हिएशन जे आहे तर ते काढू शकतो, आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला मी काय म्हटलं होतं, तर कॅल्क्युलेशन ऑफ द टॉलरन्सेस ग्रेड, आहे की नाही. मग जी ग्रेडचे आहेत IT01, IT02 याचे टॉलरन्सेस किती आहे आणि ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जे आहेत तर ते कोणकोणते आहेत, तर ह्या चार्टमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे मी तर तिथं दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये IT01 जे आहे तर हायर क्वालिटी वर्क आहे की नाही. IT0 जे आहे ते इन्स्पेक्शन स्टँडर्ड म्हणून यूज केलं जातं. IT1 जे आहे ते वर्कशॉप स्टँडर्ड म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. त्याच्यानंतर IT2 ॲज अ व्हेरियस ऑफ द टॉलरन्सेस आर सिलेक्शन बिटवीन द IT2 टू IT5, म्हणजे हे व्हेरियस टॉलरन्सेस आहेत, आहे की नाही. मग त्याची जे हाय क्वालिटी गेजेस आहेत हे, आहे की नाही. त्याच्यानंतर लॅपिंग गेजेस आहेत, ग्रॅडिंग गेजेस आहेत किंवा बोरिंग गेजेस आहेत, आहे की नाही. तर अशा प्रकारचे ग्रॅडिंग गेजेस आहेत हे IT2, IT3, IT4, IT5. दिस इज कॉल्ड ॲज अ हाय क्वालिटी गेजेस आहेत, आहे की नाही. त्याच्यानंतरून जे IT6 गेजेस आहेत तर ते बोरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जी आहे तर ती बोरिंग करून काय केली जाते, त्याची होलिंग किंवा शाफ्टिंग केली जाते. त्याच्यानंतर IT7 जे गेजेस आहेत तर ते कसे लेथ आणि हॉर्निंगचं यूज करून काय केलं जातं, ते मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. IT8 जे आहे ते ॲटोमॅटिक लेथचा यूज करून काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. त्याच्यानंतर IT9 जे आहे ते कॅप्स्टन लेथवर काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. त्याच्यानंतर जे IT11 जे आहे ते IT10 जे आहे ते मिलिंग अँड स्लॉटिंगचा यूज करून मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा यूज करून ते मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. IT11 जे आहे ते ड्रिलिंग मशीन आणि लेथ मशीनचा यूज करून काय केले जातात, हे मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. त्याचबरोबर IT12 जे आहेत ते प्रेस वर्क करून काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. IT13 जे गेजेस आहेत ते प्रेस वर्कचाच यूज करून ते काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. IT14 जे आहे तर ते कास्टिंग प्रोसेसचा यूज करून ते काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. IT15 जे आहेत तर ते फोर्जिंगचा यूज करून ते काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. आणि IT16 जे आहे ते फ्रेम कटिंगचा यूज करून ते काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. त्याच्यानंतर ISO नॉमेनक्लेचर, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे गो गेजेस आणि नो गो गेजेसवर अशा प्रकारचे एक्झाम्पल जे आहे 35H8F7, आहे की नाही. तर हे एक प्रकारचं ॲब्रिव्हेशन त्याच्यावर दिलेलं असतं, आहे की नाही. असे जे गेजेस आहेत तुमचे ISO नॉमेनक्लेचर जे असे गेजेस आहेत, आहे की नाही, गो गेजेस, नो गो गेजेस, प्लग गेजेस असतील किंवा स्नॅप गेजेस असतील, तर त्याच्यावर अशा प्रकारचं काय दिलेलं असतं, एक ॲब्रिव्हेशन दिलेलं असतं की ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी, आहे की नाही, तिची सिस्टीम ती कसं वाचण्यासाठी, ते कसं रीड करू शकतो आपण, तर हे समजण्यासाठी तुम्हाला ते दिलेलं आहे. मग 35 काय आहे, तर बेसिक साईज आहे तुमच्या गो आणि नो गो गेजेसची, आहे की नाही. कॅपिटल एच कशासाठी डिनोट करतो, टाईप्स ऑफ होलसाठी आपण काय करतो, कॅपिटल एच डिनोट करतो. आणि स्मॉल एच कशासाठी डिनोट करतो, तर तुमच्या शाफ्टसाठी काय करतो आपण, तर स्मॉल एच डिनोट करतो. आणि एट काय आहे, तर टॉलरन्सेस ग्रेड जो आहे की नाही, एड जो आहे एचच्या पुढचा जो एड दिसतो आहे तो काय आहे, टॉलरन्सेस ग्रेड आहे.
तर त्याला आपण काय म्हणतो IT8 असं म्हणतो, आहे की नाही, IT ग्रेड 8 आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर एफ जो आहे तो कशासाठी डिनोट केलेला आहे, तर टाईप्स ऑफ शाफ्टसाठी डिनोट केलेला आहे की नाही. एफ जो आहे तो टाईप्स ऑफ शाफ्टसाठी डिनोट केलेला आहे. आणि 7 काय आहे, तर शाफ्टचा टॉलरन्सेस ग्रेड आहे, IT7 आपण त्याला असं डिनोट करतो. आणि फिट इज द क्लिअरन्स अँड सिस्टीम ऑफ बेसिस होल बेसिस, आहे की नाही. तर हे काय आहेत, तुम्हाला एक आयडेंटिफिकेट टाईप ऑफ फिट, आहे की नाही. आयडेंटिफाय करा हे जे 3 तुम्हाला दिसत आहेत ना, तर त्याचा यूज करून तुम्ही हे 3 ज्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करा, आयडेंटिफाय करू शकता, आहे की नाही. तर गेज डिझाईन, आता इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द फॉर गेज डिझाईन. मग गेज डिझायनिंग करताना इम्पॉर्टंट पॉईंट कोणकोणते आहेत, आहे की नाही. मग काय गरजेचं आहे गेज डिझायनिंगचं, फ्रॉम द गेज शूड एक्झॅक्टली कोइन्साइड विथ द फॉर्म ऑफ द अपोजिट मॅचिंग पार्ट. मग हे जे गेज जे आहेत तर हे काय केलेलं असतात, फ्रॉम गो गेजेस शूड एक्झॅक्टली कोइन्साइड. गो गेजेस काय केले असतात, ते एक्झॅक्टली कोइन्साइड करून ते काय केले असतात, मॅन्युफॅक्चरिंग केले असतात. कशाचे, तर तुमच्या मॅचिंग पार्टला काय केलेले असतात, अपोज्ड मॅचिंग पार्टनुसार ते काय केलेले असतात, मॅन्युफॅक्चरिंग केलेले असतात, आहे की नाही. गो गेजेस आर कॉम्प्लेक्स गेजेस बिकॉज दे यूज फॉर द चेकिंग मल्टिपल डायमेन्शन सायमल्टेनियसली. तर बाय युजिंग द गो गेजेसचा यूज करून तुम्ही काय करू शकता, हे कसे आहेत, तर गो गेजेस आर कॉम्प्लेक्स गेजेस आहेत, आहे की नाही, बिकॉज दे आर यूज फॉर द चेकिंग मल्टिपल डायमेन्शन सायमल्टेनियसली. ते काय करू शकतात, तर कॉम्प्लेक्स डिझाईन आहे त्याचं, पण ते काय करू शकतात, तर मल्टिपल डायमेन्शन जे आहे ते सायमल्टेनियसली काय करू शकतात, चेक करू शकतात, आहे की नाही. अशासाठी ते कसे आहेत, तर सुटेबल आहेत. त्यानंतर गो गेजेस मस्ट ऑलवेज बी पुट इन टू कंडिशन ऑफ मॅक्झिमम इम्पॅसिबिलिटी, आहे की नाही. गो गेजेस मस्ट बी ऑलवेज पुट इन कंडिशन ऑफ मॅक्झिमम इम्पॅसिबिलिटी. मग हे जे गो गेजेस आहेत हे कसे आहेत, तर मॅक्झिमम इम्पॉसिबिलिटीसाठी कसे आहेत, तर सुटेबल आहेत. त्याच्यानंतर नो गो गेजेस ओनली यूज फॉर द चेकिंग सिंगल एलिमेंट ऑफ फीचर्स. मग जे नो गो गेजेस आहेत ते कशासाठी आहे, ओनली यूज फॉर द चेकिंग फॉर द सिंगल एलिमेंट ऑफ फीचर्स. चेकिंग करण्यासाठी तुमचे सिंगल एलिमेंट जे आहेत, नो गो गेजेस जे आहेत, तर ते कसे आहेत, चेकिंग पर्पजसाठी. पण कसे आहे, तर सिंगल एलिमेंट तुम्हाला काय करायचे, सिंगल एलिमेंटचे फीचर्स जे आहेत तर ते तुम्हाला काय करायचे आहेत, चेक करायचे आहेत. तर त्याच्या पर्पजसाठी हे कसे आहेत, नो गो गेजेस सुटेबल आहेत. ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द गेज डिझाईन, नो गेजेस मस्ट ऑलवेज बी पुट इन टू कंडिशन ऑफ मॅक्झिमम परमिसिबिलिटी. मग ह्याची कशी असते, नो गो गेजेसची ऑलवेज बी पुट इन टू कंडिशन ऑफ मॅक्झिमम परमिसिबिलिटीसाठी कसे आहेत, हे सुटेबल नाही आहेत, आहे की नाही. मग डिसॲडव्हान्टेजेस, मग तोटे काय आहेत तुमच्या, जे सम ऑफ द कॉम्पोनंट विच आर इन अ वर्क टॉलरन्सेस लिमिट मे बी रिजेक्टेड अंडर द वर्कशॉप गेजेस. मग डिसॲडव्हान्टेजेस काय सांगता येतील ह्या गेजेसचे, सम ऑफ द कॉम्पोनंट विच आर, तोटे काय आहेत, सम ऑफ द कॉम्पोनंट विच आर द वर्क टॉलरन्सेस लिमिट मे बी रिजेक्टेड अंडर द वर्कशॉप गेजेस. मग काही वेळेस काय होतं, काही कंपोनंट जे आहेत ते काय वर्क टॉलरन्सेसचं लिमिट मध्ये जर नसतील तर ते डायरेक्टली काय केले जातात, रिजेक्ट केले जातात इन वर्कशॉप गेजेसचा यूज करून, आहे की नाही. हा एक त्याचा डिफरन्स तोटा आहे. सो द आर अगेन चेक बाय द इन्स्पेक्शन गेजेस मे बी ॲक्सेप्टेड आफ्टर दॅट. पण हे जे गेजेस जे आहेत तर ते परत नाही का, तुम्ही जर हे लिमिट गेजेसचा यूज करून जर चेक केले तर ते काय केले जातात, ॲक्सेप्ट केले जातात, आहे की नाही. पण जे वर्कशॉप गेजेस थ्रू तुम्ही जे चेक करताय मग त्याच्यामधून जे रिजेक्ट होत आहे की नाही, ते अवॉइड करण्यासाठी कसे आहेत, तर सुटेबल आहेत, आहे की नाही. तर सो आर द अगेन चेक बाय द इन्स्पेक्शन गेजेस मे बी ॲक्सेप्टेड आफ्टर दॅट, आहे की नाही. इन्स्पेक्शन गेजेसचा यूज करून जर तुम्ही हे रिजेक्टेड पार्ट जे आहेत तर ते परत चेक केल्यानंतर ते ॲक्सेप्ट केले जातात, आहे की नाही. तर त्यासाठी वर्कशॉप गेजेसमुळं काय होतं, एक प्रकारे त्याचा तोटा होतो आहे. सम कॉम्पोनंट विच आर नॉट इन अ वर्क टॉलरन्सेस लिमिट मे बी ॲक्सेप्टेड व्हेन टेस्टेड बाय इन्स्पेक्शन गेजेस. मग काही कॉम्पोनंट असे असतात की ते नॉट इन अ वर्क टॉलरन्सेस, ते त्यांच्या स्टँडर्ड टॉलरन्सेसमध्ये नसतात, आहे की नाही. मे बी ॲक्सेप्टेड, तरी ते काय केले जातात, ॲक्सेप्ट केले जातात. कशामुळे, फॉर वेन टेस्टिंग बाय इन्स्पेक्शन गेजेस, आहे की नाही. इन्स्पेक्शन थ्रू आपण टेस्ट केल्यानंतर ते काय केले जातात, तर ते गेजेस टेस्ट केले जातात, आहे की नाही, आणि ते ॲक्सेप्ट केले जातात. द वर्कशॉप अँड इन्स्पेक्शन गेजेस आर टू बी मेड सेपरेटली अँड देअर टॉलरन्सेस झोन आर डिफरंट. मग हे जे वर्कशॉप आणि इन्स्पेक्शन गेजेस जे आहेत ते कसे आहेत,
मेड सेपरेटली आहेत. ते कसे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग जे केले जातात तर ते कसे आहेत, सेपरेटली केले जातात. तर टॉलरन्सेस झोन जो आहे त्या जे वर्कशॉप गेजेस आणि इन्स्पेक्शन गेजेसचा, तर हा काय आहे, तर ते सेपरेटली मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळे त्याचा जो टॉलरन्सेस झोन जो आहे तो प्रत्येका दोघांचा काय आहे, तर वेगवेगळा आहे. तर त्याच्यामुळे काय होतं आहे, तर जे त्याच्यामध्ये जे रिजेक्शन होतं आहे तुमच्या वर्कशॉप गेजेसमुळं, तर ते काय केलं जातं आहे, तुमचा जे इन्स्पेक्शन गेजेस थ्रू काय केलं जातं आहे, ते अवॉइड करून ते परत काय केलं जातं आहे, ॲक्सेप्टेबल जे पार्ट जे आहेत ते काय केले जातात, परत ॲक्सेप्ट केले जातात. तर अशा प्रकारचे हे जे टॉलरन्सेस अँड लिमिट फिट अँड टॉलरन्सेस गेजेस जे आहेत, तर हे काय केले जातात, बेसिकली यूज केले जातात. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ह्या टॉलरन्सेस गेजेसचा यूज करून आपण एखाद्या पार्टचे काय करू शकतो, सगळे फीचर्स जे आहेत तर ते बाय युजिंग द गो गेजेस थ्रू चेकआउट करू शकतो, त्याची व्यवस्थित चेकिंग करू शकतो, आहे का नाही. तर आय होप सो की तुम्हाला हे आजचं ते तिसरं युनिट जे आहे तर ते इथं संपलेलं आहे. आणि ठीक आहे, आपण हे पुढच्या लेक्चरला जे आहे तर ते पुढचं युनिट जे आहे तुमचं कोणतं, स्क्रू थ्रेड मेजरमेंट आणि गिअर मेजरमेंट, आहे की नाही, हे काय करणार आहोत पुढच्या लेक्चरला आपण चालू करणार आहोत. तर आत्ता पुढचं आपण थांबू. ओके, थँक्यू.